नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तुमच्या सर्वांसाठी आपण आजचा हा व्हिडिओ बनवलेला आहे। बऱ्याच विद्यार्थ्यांची मागणी होती की आम्हाला वनरक्षक भरतीविषयी सर्व माहिती हवी आहे। मग या विद्यार्थ्यांच्या मागणी खातीरच आपण हा व्हिडिओ जो आहे तो या ठिकाणी बनवत आहोत। आता वनरक्षक जी काही भरती आहे त्या भरतीमध्ये जी काही वयोमर्यादाची अट आहे, पदसंख्या किती आहेत याच्यामध्ये, त्याचप्रमाणे याचा नेमका अभ्यासक्रम काय असतो, त्याचबरोबर याची पात्रता काय आहे, निकष काय आहेत, त्यानंतर निगेटिव्ह मार्किंग सिस्टम काय आहे, त्याचप्रमाणे शेवटची तारीख काय आहे, त्यानंतर बघा शारीरिक चाचणीचे जे काही गुण आहेत ते कशा प्रकारे असतात, परीक्षेचं या नेमकं स्वरूप कशा प्रकारचं आहे, ह्या सर्व प्रश्नांची जी काही उत्तरे आहेत ते तुम्हाला आजच्या या व्हिडिओमधून मिळणार आहेत। त्यासाठी हा जो काही व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत बघायचा आहे। याच्यातून तुमचे जे काही डाऊट आहेत ते नक्कीच सॉल्व्ह होणार आहे। ठीक आहे, वनरक्षक पदाविषयी संपूर्ण माहिती जी आहे ती तुम्हाला या व्हिडिओमधून मिळणार आहे। नक्कीच तुम्हाला फायदा होणार आहे। ठीक आहे, बघा तत्पूर्वी आपण एक बॅच सुरू केलेली आहे। बॅचचं नाव आहे मी वनरक्षक नावाची ही बॅच आपण सुरू केलेली आहे। ठीक आहे, मी वनरक्षक नावाची ही बॅच आपण सुरू केलेली आहे। या बॅचचे जे काही ॲडमिशन आहेत ते 10 फेब्रुवारीला संध्याकाळी 10 वाजता या बॅचचे ॲडमिशन सुरू होणार आहेत। त्यामध्ये जर आपण बघितलं विषयानुसार जे आहे ते तुमचे लेक्चर असतील, त्याचप्रमाणे जो काही सिलेबस आहे तो सिलेबस याच्यामध्ये कव्हर केला जाणार आहे। त्याचप्रमाणे तुम्हाला नोट सुद्धा याच्यामध्ये मिळणार आहेत, विषयानुसार टेस्ट सिरीज सुद्धा असणार आहेत, चालू घडामोडी आहेत, त्याचप्रमाणे सराव सुद्धा तुमचा जास्तीत जास्त प्रश्नांच्या माध्यमातून या बॅचमध्ये करून घेतल्या जाणार आहे। ही जी काही बॅच आहे ती तुम्हाला कुठे मिळेल, अभ्यास मित्र सरळ सेवा नावाचं ॲप्लिकेशन आहे, त्या ॲप्लिकेशनवर तुम्हाला ही बॅच मिळून जाईल। त्याचप्रमाणे जर तुम्हाला काही अडचणी आल्या असतील तर खाली नंबर दिलेला आहे, या नंबरवर तुम्ही कॉल करून तुमच्या अडचणी ज्या आहेत त्या विचारू शकता। ठीक आहे, महत्त्वाचं आहे पहिले जे काही 300 विद्यार्थी असतील त्यांच्यासाठीच ही फक्त 513 रुपये फीस असणार आहे। त्याचप्रमाणे या बॅचचा जो काही कालावधी आहे तो किती असेल, 2 महिने इतका कालावधी असेल। महत्त्वाची बॅच आहे, खूप सारे जे काही कन्सेप्ट आहेत ते तुमच्या या बॅचमधून त्या ठिकाणी किंवा डाऊट जे आहेत ते या ठिकाणी क्लिअर होऊन जाणार आहेत। आता बघा, आता ही जी काही परीक्षा आहे वनरक्षक भरती जी काही परीक्षा होणार आहे या परीक्षेचं नेमकं स्वरूप काय आहे, म्हणजे किती मार्क्सची ही परीक्षा असते, किती गुणांची ही परीक्षा असते, तर लक्षात ठेवा आता हे परीक्षेचं स्वरूप कसं आहे, लेखी परीक्षा आहे। किती, 120 गुणांची परीक्षा आहे। किती, 120 गुण जे आहेत ते लेखी परीक्षेसाठी आहेत आणि जे काही 80 गुण आहेत ते कशासाठी आहेत, शारीरिक चाचणीसाठी आहेत। लक्षात ठेवायचं आहे, लेखी परीक्षा किती गुणांची आहे, 120 गुणांची आहे आणि शारीरिक जी काही चाचणी आहे ती किती गुणांची आहे, 80 गुणांची आहे। मग असं आपण जर टोटल केलं तर एकूण किती गुणांची परीक्षा आहे, 200 गुणांची परीक्षा आहे। लक्षात ठेवायचं आहे, बघा महत्त्वाचं आहे 200 गुणांची ही परीक्षा असणार आहे आणि 90 मिनिटं जे आहे ते तुमच्याकडे काय असणार आहे, वेळ असणार आहे। किती, 90 मिनिटे हा जो काही वेळ आहे तो तुमच्याकडे असणार आहे। ठीक आहे, लक्षात ठेवायचं आहे 90 मिनिटांमध्ये तुम्हाला हे 200 गुण जे आहेत ते या ठिकाणी मिळवायचे आहेत। जर आपण बघितलं तर मागच्या काही एक्झामचं जर बघितलं तर तुम्हाला जवळपास 145 प्लस जे आहे ते स्कोअर तुम्हाला या एक्झाममध्ये घ्यावं लागणार आहे। किती, 145 प्लस जर तुमचा स्कोअर असेल तर तुम्ही त्या ठिकाणी या यादीमध्ये येऊ शकता, तुम्ही वनरक्षक होऊ शकता। ठीक आहे, मग हे जे काही 200 गुणांची जी काही तयारी आहे ती आपण आपल्या बॅचेसमधून करून घेणार आहोत। जास्तीत जास्त प्रश्नांच्या माध्यमातून त्या ठिकाणी तुमचा सराव सुद्धा इथे घेणार आहोत, हे लक्षात ठेवायचं आहे। हे जी काही लेखी परीक्षेची तयारी आहे ती तुम्हाला इथून होऊन जाईल। यानंतर बघा, आता ही जी काही परीक्षा आहे, ठीक आहे, ही जी काही 120 गुणांची जी काही लेखी परीक्षा आहे तुमची ती कशा पद्धतीने होणार आहे, ऑफलाईन होणार आहे का ऑनलाईन होणार आहे, तर लक्षात ठेवायचं आहे ती ऑनलाईन होणार आहे। ठीक आहे, ऑनलाईन पद्धतीने ही परीक्षा जी आहे ती घेतली जाणार आहे, हे लक्षात घ्या। काय, ऑनलाईन पद्धतीने ही होणार आहे, कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट असणार आहे, त्याचप्रमाणे वस्तुनिष्ठ बहुपर्याय। ठीक आहे, म्हणजेच काय तर MCQ पॅटर्न असणार आहे। ठीक आहे, काय असणार आहे, MCQ पॅटर्न जो आहे या MCQ पॅटर्न नुसार काय होणार आहे तर ही परीक्षा तुमची होणार आहे। लक्षात ठेवायचं आहे, कॉम्प्युटरवर ही परीक्षा असेल, त्याचप्रमाणे कशी असतील, वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपात, म्हणजेच काय MCQ स्वरूपामध्ये काय केलं जाणार आहे तर हे परीक्षेचं आयोजन केलं जाणार आहे। ठीक आहे, पण बघा आता लेखी परीक्षेचा जो काही दर्जा आहे, ठीक आहे, मग दर्जा काय असेल या परीक्षेचा, तर माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेच्या दर्जापेक्षा निम्न राहणार नाही असं म्हणलेलं आहे। ठीक आहे, माध्यमिक जे काही शालांत प्रमाणपत्राचा जो काही अभ्यासक्रम आहे त्यापेक्षा काय तर निम्न राहणार नाही। म्हणजे या लेवलचं जर आपण बघितलं तर या लेवलचे काही प्रश्न असतात ते प्रश्न तुम्हाला याच्यामध्ये विचारले जातील। ठीक आहे, मग लेखी परीक्षा जर आपण बघितलं तर खालीलप्रमाणे 4 विषयाचे गुण देण्यात आलेले आहेत। मग हे गुणांची जी काही डिवाइड आहे ते कशा पद्धतीनं केलं ते सुद्धा आपण याच्यामध्ये समजून घेऊयात। बघा, आता जे काही सामान्य ज्ञान आहे ज्याच्यामध्ये बघा जैवविविधता असेल, वन्य असतील, पर्यावरण संतुलन असेल, वन्यजीव असेल, यासाठी किती गुण आहेत,
30 गुण आहेत. ठीक आहे. सामान्य ज्ञान, जैवविविधता, वने, वन्यजीव, पर्यावरण संतुलन यासाठी किती गुण आहेत? 30 गुण आहेत. तर बौद्धिक चाचणीसाठी किती गुण आहेत? 30 गुण आहेत. ठीक आहे. त्यानंतर मराठी व्याकरण जे आहे आणि इंग्रजी व्याकरण जे आहे यासाठी किती गुण आहेत? तर यासाठी प्रत्येकी 30-30 गुण आहेत. बघा, महत्त्वाचं आहे, मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण आणि बौद्धिक चाचणी यासाठी किती गुण आहेत? 30-30 गुण आहेत. जर तुमचे हे विषय जर त्या ठिकाणी व्यवस्थित झाले तर नक्कीच तुमचा काय होणार आहे, तर या परीक्षेमध्ये रिझल्ट येणार आहे. मग या ठिकाणी जर जीके असेल, त्याचप्रमाणे मराठी असेल, इंग्रजी असेल आणि बुद्धिमत्ता असेल, ह्या सर्वांची जी काही तयारी आहे ती आपल्या बॅचेसमध्ये त्या ठिकाणी व्यवस्थितरित्या करून घेतली जाते. त्यासाठी ती जी बॅच आहे आपली ती तुम्हाला इम्पॉर्टंट ठरणार आहे. आता परीक्षेचं जर स्वरूप बघितलं तर नेमकं परीक्षेचं स्वरूप कसं आहे, ही परीक्षा कोण घेणार आहे? ठीक आहे. ही परीक्षा जी आहे कोण घेणार आहे असं सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी प्रश्न पडलेला असेल. तर TCS आणि IBPS या ज्या काही कंपन्या आहेत यांच्याकडे जे काही कॉन्ट्रॅक्ट आहे ते या परीक्षांचं दिलेलं आहे. पुढच्या काळामध्ये जर आपण बघितलं, IBPS जी आहे ती या ठिकाणी याची परीक्षा घेणार आहे. कोण? IBPS द्वारे या जी काही परीक्षा आहे वनरक्षकची ही IBPS घेणार आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. मग आता ही जी काही लेखी परीक्षा आहे किती गुणांची? 120 गुणांची परीक्षा. मग यामध्ये आपल्याला किती टक्के पडले पाहिजे? तर 45% मार्क्स जे आहेत, ठीक आहे, 45% जे गुण आहेत ते आपल्याला याच्यामध्ये मिळवणं गरजेचं आहे. ठीक आहे. आता 45% म्हणजे किती? तर आपल्याला 54 मार्क मिळवायचे आहेत. किती? 120 पैकी 54 गुण जे आहेत ते घ्यावंच लागणार आहे, घेणं बंधनकारक आहे. जर 54 पेक्षा जर तुम्हाला कमी मार्क्स असतील तर तुम्ही पुढच्या चाचणीसाठी त्या ठिकाणी पात्र ठरणार नाही. त्यामुळे कमीत कमी लक्षात ठेवायचं आहे किती? आपल्याला 45% जे गुण आहेत ते या लेखी परीक्षेमध्ये घ्यावे लागणार आहेत. 45% म्हणजेच किती? 120 पैकी 54 गुण जे आहेत ते तुम्हाला 54 मार्क्स मिळवावेच लागणार आहेत. तरच तुम्ही मैदानी चाचणीसाठी काय होणार आहात? पात्र होणार आहात. हे लक्षात ठेवायचं आहे. बघा, आता निगेटिव्ह मार्किंग आहे का? तर बघा, निगेटिव्ह मार्किंग जर आपण बघितलं तर निगेटिव्ह मार्किंग आहे. एक प्रश्न जर चुकला तुमचा तर 0.5 जे गुण आहेत ते तुमचे काय होणार आहेत? कमी होणार आहेत. त्यासाठी जे आन्सर तुम्हाला येतात, जिथं तुम्हाला त्या ठिकाणी वाटतं खात्रीशीर उत्तर वाटतं तिथंच गोल करायचं आहे, तिथंच क्लिक करायचं आहे. नाहीतर तुम्ही जास्तीत जास्त जर चुका केला तर तुमचे जे काही मार्क्स आहेत ते काय होणार आहेत? तर निगेटिव्ह होणार आहे. ठीक आहे. लक्षात ठेवायचं, निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम सुद्धा या परीक्षेसाठी आहात. तुमचे जे काही मार्क आहेत ते कमी होऊ शकतात जर तुम्हाला चुकीचे उत्तरं त्या ठिकाणी दिली तर. त्याचप्रमाणे 45 गुण घेतल्यास मग काय होऊ शकतं? मैदानी चाचणीसाठी उमेदवार जो आहे तो काय होणार आहे? पात्र असणार आहे. ठीक आहे. 45 गुण म्हणजेच काय? तर 54 मार्क जे आहेत ते तुम्हाला मिळवणं गरजेचं आहे. जर तुम्ही ते 54 मार्क मिळवलात तर तुम्ही काय होणार आहात? मग त्या परीक्षेसाठी, पुढच्या मैदानी चाचणीसाठी पात्र राहणार आहात. हे लक्षात घ्या. पुढे बघूयात. चला, आता शारीरिक पात्रता काय नेमकी आहे? ठीक आहे. आपण लेखी परीक्षेविषयी अभ्यासलेला आहे. म्हणजे काय शारीरिक चाचणी आहे, शारीरिक पात्रता आहे, त्या सुद्धा गरजेचं आहे. कारण की यामध्ये जर आपण बघितलं, वनरक्षक हे पद आहे, त्या ठिकाणी जंगलामध्ये गस्तीला वगैरे त्या ठिकाणी जावं लागतं. त्यासाठी तुमची शारीरिक जी काही पात्रता आहे ती सुद्धा असणं गरजेचं आहे. तुमची हाईट किती आहे, तुमचं वजन किती आहे, त्याचप्रमाणे तुमच्या छातीचा घेर किती आहे, या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या याच्यामध्ये विचारात घेतले जातात. त्यामुळे ही जी काही पात्रता आहे ती आपण बघून घेऊयात किती किती पात्रता आहे. आता किमान उंची बघा. आता उंची जर आपण बघितलं तर पुरुषांसाठी किती आहे? 163 सेंटीमीटर आहे. ठीक आहे. लक्षात ठेवायचं आहे, पुरुषांसाठी किती सेंटीमीटर आहे उंची? 163 सेंटीमीटर आहे. तर महिलांसाठी किती आहे? 150 सेंटीमीटर इतकी उंची असणं गरजेचं आहे. ठीक आहे. बघा, महत्त्वाचं काय म्हटलेलं आहे याच्यामध्ये? उंची आहे. उंची किती आहे पुरुषांसाठी उंची आहे 163 सेंटीमीटर आणि महिलांसाठी आहे 150 सेंटीमीटर. आता त्यानंतर बघा छातीचा घेर. ठीक आहे. छातीचा घेर कशामध्ये? तर सेंटीमीटरमध्ये आहे. ठीक आहे. आता न फुगवता किती? 79 सेंटीमीटर असला पाहिजे. आणि फुगवून म्हणजेच काय? छाती फुगवून किती? 84 सेंटीमीटर इतकं ती फुगली पाहिजे. असं या ठिकाणी एक नियम आहे, निकष आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर जर आपण बघितलं तर महिलांसाठी हा नियम जो आहे तो याच्यामध्ये नाही आहे. ठीक आहे. पुढे बघा, आता वजन जर आपण बघितलं तर वैद्यकीय मापनानुसार उंची व वयाचा योग्य प्रमाणामध्ये काय पाहिजे? तर वजन पाहिजे. ठीक आहे. तुमचं उंची किती आहे आणि तुमचं वय किती आहे यानुसार काय केलं जातं? मग ते वजन जे आहे ते किलोग्राम मध्ये त्या ठिकाणी ठरवलं जातं. ठीक आहे. लक्षात ठेवायचं आहे, पुरुषांसाठी 163 सेंटीमीटर आणि महिलांसाठी 150 सेंटीमीटर इतकी उंची सांगितलेली आहे. मग आता या उंचीमध्ये काही जर आपण बघितलं तर काही जणांना त्याच्यामध्ये शिथिलता सुद्धा देण्यात आलेली आहे. मग ही कोणाला देण्यात आलेली आहे? तर बघा, जे काही SC आणि ST कॅटेगरीतले आहेत त्यांना काय करण्यात आलेलं आहे? या उमेदवारांना याच्यामध्ये काही सूट देण्यात आलेली आहे. मग यांची जर आपण उंची बघितली, किमान उंची किती पाहिजे?
तर 152 सेंटीमीटर, ठीक आहे, 152.5 सेंटीमीटर जी आहे ती पुरुषांना पाहिजे. आणि महिलांना जर आपण बघितलं तर महिलांना बघा किती आहे, 145 सेंटीमीटर. किती, 145 सेंटीमीटर असेल तर त्या ठिकाणी तुम्ही काय आहात, तर पात्र आहात. ठीक आहे. त्यानंतर छातीचा घेर बघा या पुरुषांसाठी काय आहे, तर लक्षात ठेवायचं आहे, न फुगवता 79 सेंटीमीटर आणि फुगवून किती, 84 सेंटीमीटर इतकं पुरुषांसाठी हा निकष आहे. त्याचप्रमाणे यांचं वजन सुद्धा कसं आहे, तर वय आणि उंची यांच्या प्रमाणामध्ये हे वजन जे आहे ते ठरवलं जातं. ठीक आहे. वय आणि उंची याच्या प्रमाणामध्ये जर बघितलं आपण काय केलं जातं, हे वजन ठरवलं जातं, लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. किमान उंची जी काही शिथिलता आहे ती कोणासाठी आहे, एससी आणि एसटी कॅटेगरीतल्या उमेदवारांसाठी या ठिकाणी या हाईटमध्ये काय करण्यात आलेलं थोडीशी कमी आहे बघा. किती, 152.5 आणि महिलांसाठी किती आहे, 145 आहे. मात्र छातीचा जो काही घेर आहे तो दोघांसाठी सारखाच आहे. ठीक आहे. 79 आणि 84 पुरुषांसाठी. ठीक आहे. येस. पुढे बघूयात आपण. आता हे जे काही शारीरिक चाचणी यांची होणार आहे, ठीक आहे, शारीरिक चाचणी जी होणार आहे, मग याच्यासाठी गुण किती आहे, ठीक आहे, जी काही मैदानी चाचणी आहे ज्याच्यामधले जे काही गुण आहेत ते कशा पद्धतीने मिळतात ते आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. आता तुम्हाला धावायचं किती आहे, 5 किलोमीटर इतकं धावायचं आहे. किती, 5 किलोमीटर धावायचं आहे. हे 5 किलोमीटर किती वेळामध्ये धावायचं आहे, 30 मिनिटामध्ये. किती मिनिटामध्ये, 30 मिनिटामध्ये तुम्हाला 5 किलोमीटर इतकं अंतर पार करायचं आहे. ठीक आहे. मग आता हे जे काही गुण आहेत ते त्या प्रमाणानुसार, म्हणजे तुम्ही किती वेळेमध्ये पूर्ण करता त्यानुसार हे गुण जे आहेत ते तुम्हाला मिळतात. आता बघा काय म्हटलेलं आहे, संपूर्ण जर आपण बघितलं 5 किलोमीटर अंतर धावण्यास लागणारा कालावधी जर आपण बघितलं तो मिनिटांमध्ये या ठिकाणी सांगितलेला आहे. आता 17 मिनिटे किती म्हटलेलं आहे बघा, 17 मिनिटे किंवा त्यापेक्षा कमी जर वेळ तुम्हाला लागला तर किती गुण मिळणार आहेत, तर 80 पैकी 80 गुण मिळणार आहे. ठीक आहे. महत्वाचं आहे, लक्षात ठेवायचं आहे काय, 17 मिनिटापेक्षा कमी जर तुम्ही कमी वेळेमध्ये जर तुम्ही 5 किलोमीटर अंतर पार केलं तर तुम्हाला किती, 80 गुण मिळतील. त्यानंतर बघा 17 मिनिटापेक्षा जास्त परंतु 18 मिनिटापेक्षा जर तुम्हाला कमी वेळ लागला तर तुम्हाला किती गुण मिळणार आहेत, 70 इतके गुण मिळणार आहेत. त्यानंतर पुढे काय म्हटलेलं आहे, 18 मिनिटापेक्षा जास्त आणि 19 मिनिटं किंवा त्यापेक्षा कमी जर वेळ लागला तर मग 60 गुण मिळतील. पुढे बघा 19 मिनिटापेक्षा जास्त परंतु 20 मिनिटं किंवा त्यापेक्षा कमी जर वेळ लागला तर किती मिळणार आहेत, तर 50 गुण मिळणार आहेत. मग असंच तुमचं जे काही वेळ आहे, जी वेळ जशी जशी वाढत जाईल तसं तसं काय होणार आहे, तर 5-5 तुमची जी काही मार्क्स आहेत ते कमी होणार आहेत. जर तुम्हाला 30 मिनिटं जर लागले तर त्या ठिकाणी आपण बघितलं तर 0 गुण तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे. ठीक आहे. 30 मिनिटाच्या जर वर तुमचा वेळ गेला तर तुम्हाला किती, 0 मार्क्स याच्यामध्ये मिळणार आहेत, लक्षात घ्या. आता महिलांसाठी जर आपण बघितलं तर महिलांसाठी किती किलोमीटरचं अंतर आहे, महिलांसाठी 3 किलोमीटर इतकं आहे बघा. किती किलोमीटर धावावं लागणार आहे महिलांना, 3 किलोमीटर इतकं धावावं लागणार आहे. आणि किती वेळेमध्ये धावावं लागणार आहे 3 किलोमीटर, 25 मिनिटांमध्ये. ठीक आहे. 25 मिनिटांमध्ये यांना 3 किलोमीटर इतकं अंतर जे आहे ते पार करावं लागणार आहे. त्याचप्रमाणे बघा यांच्या गुण जर बघितलं तर 12 मिनिटं किंवा त्यापेक्षा कमी वेळेत जर या ठिकाणी हे 3 किलोमीटरचं अंतर पार केलं तर यांना किती मार्क्स आहेत, 80 मार्क आहेत. ठीक आहे. त्यानंतर बघा 12 मिनिटापेक्षा जास्त परंतु 13 मिनिटं किंवा त्यापेक्षा कमी जर वेळ या ठिकाणी एखाद्या महिलेला लागला तर तिला किती गुण मिळतील, 70 इतके गुण मिळतील. त्यानंतर 13 मिनिटापेक्षा जास्त परंतु 14 मिनिटापेक्षा कमी जर वेळेमध्ये तुम्ही ते अंतर पार केलं तर तुम्हाला किती, 60 इतके गुण मिळतील. आणि 14 मिनिटापेक्षा जास्त परंतु 15 मिनिटापेक्षा जर कमी वेळेमध्ये तिने त्या ठिकाणी हे 3 किलोमीटरचं अंतर पार केलं तर त्यावेळेस किती गुण मिळतील, 50 गुण त्या ठिकाणी मिळणार आहेत. मग असं ज्याच्यामध्ये त्या ठिकाणी काय होणार आहे, जसं तुमचा वेळ वाढेल तसं जे काही मार्क्स आहेत ते कमी कमी होत जाणार आहे. ठीक आहे. सेम निकष आहे, फक्त इथं काय आहे, 25 मिनिटांमध्ये 3 किलोमीटर इतकं आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. आता वेतन जर आपण बघितलं तर वेतन किती आहे, 7व्या वेतन आयोगानुसार. ठीक आहे. काय, तर 7व्या वेतन आयोगानुसार जर आपण बघितलं तर वेतन किती वाढ झालेली आहे बघा, वेतनामध्ये वाढ झालेली आहे. 25,000 ते 30,000 रुपये इतका जो काही पगार आहे तो तुम्हाला या वनरक्षक पदाला मिळत असतो. ठीक आहे. वेतन काय आहे, 25 ते 30,000 रुपये वेतन जे आहे ते या ठिकाणी तुम्हाला मिळून जातं, हे लक्षात ठेवायचं आहे. मग आता तुम्हाला जी काही शैक्षणिक पात्रता आहे, क्वालिफिकेशन नेमकं काय आहे वनरक्षक पदासाठी ते आपण बघूया. ठीक आहे. आता शैक्षणिक पात्रता जर आपण बघितलं तर खाली नमूद केलेली शैक्षणिक अर्हता ही ऑनलाईन अर्ज भरण्याच्या अंतिम तारखेस प्रमाणपत्रासहित पूर्ण धारण करणं आवश्यक आहे. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही अर्ज भरता
त्या अर्ज भरण्याच्या अगोदर हे जे काही डॉक्युमेंट आहेत ते तुमच्याकडे काय असणं गरजेचं आहे। आता उमेदवारांना जर आपण बघितलं, उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा म्हणजेच काय 12वी विज्ञान किंवा गणित किंवा काय भूगोल किंवा अर्थशास्त्र यापैकी किमान एका विषयासह तो काय झाला पाहिजे, उत्तीर्ण झाला पाहिजे। म्हणजेच म्हणायचं काय आहे, तुमची जी काही 12वी आहे ती सायन्स मधून तरी झाली पाहिजे किंवा 12वी जी आहे ते तुमचा भूगोल हा स्पेशल असला पाहिजे किंवा भूगोल हा विषय तुमच्या याच्यामध्ये असला पाहिजे किंवा अर्थशास्त्र हा विषय तुमचा असला पाहिजे। किमान एका विषयासह तो काय उत्तीर्ण असला पाहिजे, त्याला काय करता येईल, या वनरक्षक भरतीची परीक्षा जी आहे ती देता येईल। त्याचप्रमाणे बघा, जे काही अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवार आहेत त्यांना माध्यमिक शालांत प्रमाणपत्र म्हणजेच काय 10वी परीक्षा उत्तीर्ण असावा। कुठले अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी काय आहे निकष, 10वी परीक्षा तो पास असावा। त्याचप्रमाणे जे काही माजी सैनिक आहेत, माजी सैनिक हा 10वी परीक्षा उत्तीर्ण असावा असं सुद्धा यांच्यासाठी निकष आहेत। म्हणजे निकषामध्ये काही सूट सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेली आहे। त्यानंतर बघा, नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात मरण पावलेले, गंभीर जखमी झालेले वनखबरे असतील किंवा वन कर्मचाऱ्यांचे पाल्य असतील, हा काय माध्यमिक शाल्य प्रमाणपत्र म्हणजेच काय 10वीच्या परीक्षेमध्ये तो फक्त उत्तीर्ण असावा। ठीक आहे, जे काही वनखबरे असतील किंवा वन कर्मचाऱ्यांचे जे काही एखादा जर वन कर्मचारी मरण पावला असेल, त्याचं जे काही अपत्य असेल तर तो काय तर 10वी परीक्षा तो उत्तीर्ण असावा असा निकष जो आहे तो याच्यामध्ये देण्यात आलेला आहे। ठीक आहे, यानंतर बघा वयोमर्यादा। ठीक आहे, वयोमर्यादा काय आहे तर बघा 25 वर्षापेक्षा तो जास्त नसावा। ठीक आहे, काय 18 ते 25 वर्ष वय, 18 ते 25 वर्ष वयापर्यंतच त्या ठिकाणी त्या उमेदवाराला त्या परीक्षेसाठी बसता येतं। 25 वर्षापेक्षा जर तुमचं जास्त वय असेल तर तुम्हाला ही परीक्षा देता येणार नाही। 18 ते 25 वर्ष वयोगटातील जे काही विद्यार्थी आहेत, तयारी करणारे आहेत, त्यांना त्या ठिकाणी ही परीक्षा देता येते, महत्त्वाचं आहे। यानंतर हे जे काही सर्व मुद्दे होते ते मुद्दे आपण बघितलेले आहेत। जवळपास किती 2700 जागा ज्या आहेत ते या ठिकाणी आलेल्या आहेत। किती 2700 जागा, हे लक्षात ठेवायचं आहे। ठीक आहे, जी काही वनरक्षक पदाविषयी जी काही माहिती होती ती सर्व माहिती आपण या ठिकाणी अभ्यासलेली आहेत। याचे जे काही गुण असतात ते कशा पद्धतीने असतात, परीक्षेचं स्वरूप कशा पद्धतीने आहे, शैक्षणिक पात्रता तुम्हाला काय लागते, त्याचप्रमाणे जर आपण बघितलं ही जी काही मैदानी चाचणी आहे ती कशा पद्धतीने होते, त्याचप्रमाणे तुमची शारीरिक पात्रता काय लागते, हे जे काही सर्व गोष्टी आहेत ते तुम्हाला या व्हिडिओमधून समजल्याच असतील। त्याचप्रमाणे वनरक्षक पदाचे असतील किंवा इतर जे काही सरळ सेवेने पदं भरली जातात त्या पदांच्या जे काही भरतीच्या परीक्षा असतील किंवा त्याविषयी जे काही बॅचेस आहेत ते आपल्या ॲप्लिकेशनवर उपलब्ध आहेत। जर तुम्हाला काय करायचं आहे, आपलं ॲप्लिकेशन इन्स्टॉल करायचं आहे, अभ्यास मित्र सरळ सेवा नावाचं ॲप्लिकेशन आहे, त्या ॲप्लिकेशनवर तुम्हाला हे सर्व बॅचेस मिळून जातील। ठीक आहे मित्रांनो, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी पाहत राहा अभ्यास मित्र। धन्यवाद।